नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय. तुमचा सर्वांचा लड़का SK राइडर. निकालो केदारनाथला. कैसे हो भाई? बढ़िया भाई. अब भाई यात्रा में भाई यहाँ पे काफी ज्यादा घटाई आने वाली है, थोड़ी मुसीबत रहने वाली है. बस ये है, बाकी महादेव साथ में और अपने ऊपर भरोसा है, तो महादेव रहेंगे तो साथ में क्यों थकान होगी अपन को. कुछ ऐसे रास्ते से हमें चलना है नीचे. बर रात्री काय झालेलं तुम्हाला माहितच असणार. आणि आय नो 6-7 दिवस ब्लॉग येत नाही, तर रिली सॉरी समजेसनी. नहीं भाई म्हणून जशी वरंगळ येईल का नाही तर चालाय खाली प्रॉब्लेम येतोय आणि वजन पण जास्त आहे बॅगत. त्या पाय जाऊ हारके बाजी ते जाऊन आंघोळी करू जाऊन आता खाली नदीत. आणि आज आपल्या गावची यात्रा आहे, तरी पण आपण बाहेर आहे. जाऊया आंघोळ कराय आता. तर अशी लाईफ असते ट्रॅव्हलरची. खाली आपली गंगामाई आहे. वर जाताना ताप होणार आहे पण भावानं मैंदाळ. हे पोरींसाठी चेंजिंग रूम आहे, तिकडे जायचं. पाणी प्रेशर वाढतंय. आंघोळ करू मग भेट. या भावानो आंघोळी झाल्या 1 नंबर. चढलंय मोठा आहे मोर. पाऊस चालू झालेला म्हणून मोरचं पाणी काय जाऊ शकलो नाही. चला टुरिस्ट पॉइंट आहे. गाड्या वा किती आहेत समजा, दिल्ली UPच्याच गाड्या आहेत त्या. भावानो कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. 10,000 सबस्क्राईब कंप्लीट करा. 4,000 होऊन जातील आता. आनंद होतोय. 10,000 जर तुम्ही सबस्क्राईब केली नाही तर आपल्याला इंडिया सोडून बाहेरच्या ट्रिपला जायला काय वाटत नाही. पण तुम्ही 10,000 सबस्क्राईब करायला झालाय, तुम्ही आम्हाला इंडियाच्या बाहेर कसं जाऊ मी तुम्हाला. कारण का मोहर तर पेमेंट पाहिजेच ना, खर्च आहे. कैसा है मौसम बघा, एकदम शांत है. हमको उधर जाना है, तो टावर लगे ना वहां से नीचे जाना है. उधर टावर 2 लिख रहे ना. नहीं हमें मैं नहीं करवाया था. उधर जाना है. हाँ अरे बाप रे, ऐसा घूम के. भावानो पाऊस डबल आलाय मोरन. चला पानी आ रहा है, देख लो आगे से.
भावांनो पाऊस जवळ यायला लागलाय आणि चालायचं खूप अवघड आहे. सबस्क्राईब करा राव एक. मराठी माणसाला तुम्ही नाही केलं तर कुणाला करणार. त्या तिथं जायचं आहे आपल्याला चालत इकडं असं फिरून. पण तिथं जा एवढं सोपं वाटतंय ना, सोपं नाही. अबे फोटो म्हणजे इथं फोटोशूट चाललाय ह्यांचा. तर बघू शकता आपली KTM बॅग आहे. देवप्रयागच्या टोटल आम्ही 25 ते 30 किलोमीटर पाठीमाग आहे. आणि आपलं आर्मी सर आहेत म्हणजे हे असतात आता सुट्टीवाल्या, म्हणजे त्यांची सुट्टी आहे आज. नमस्ते सर. जय हिंद. कैसे हो आप? बस बढ़िया यार आपकी बाइक अच्छी लगी बहुत. ये 390 है. अभी इस पे एक्स्ट्रा यूट का कौन सा एक्रोबैट का कौन सा तो एग्जॉस्ट लगा है. हाँ रेस्ट नहीं, गर्म नहीं, नॉर्मल ही है, एकदम बढ़िया है. अभी बाहर को भी जा रही है, बारिश आ रही है तो अब अंदर बैठते चलो. भावांनो तिकडं आलोय बघा चालत. पाठी 22 किलो तर वजा असणार. 22 किलो पर्यंत वजा आहे. ती वजा घेऊन हर हर महादेव चालायचं आहे. मोरचा मोसम बघा काय झालाय. तिकडं जायचं आहे पा. डोंगराचं काम चालू आहे. बैठल्यावर चक्कर आल्यागत होतंय पा. आली बघा. पावसाचं वातावरण पूर्णपणे. उन्हाळ्यात पाऊस यायला लागलाय, आता काय बोलायचं. अभि हमने त्याला आम्ही काही केलं पण नाही आणि रागानं बघतोय. म्हणजे हाय एवढा गुस्सा राग होते काय. हा मौसम कधी बदलतोय कधी काय सगळं कळण झालंय. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण का 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. काय ते घास के बीच में जाके फोटो खिंचवा रहे जो आते देख हमने तुमको कुछ नहीं कहा, हमें जान दे. अरे भाई आ रहा है पीछे से. आजा 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 आजा. हर हर महादेव. गुड मॉर्निंग. देवप्रयाग 26 किलोमीटर आगे चला गया. यहाँ एक सारा पत्थर गिरा था. पत्थर गिरा था.
गाडी दगड कशी पडली बघा. माणसांचा हाल काय झाला असणार आता, किती वाईट झाला असेल. गाडीची क्वालिटी पण आहे थोडी बाहेर. क्या कैसा समझ में आ रहा है? बाय पीठ टेकलं थोडी. भावानं दमलोय चालून एवढं. तोता घाटीमध्ये आपण थांबलो इथं. अजून आपल्याला इकडं मोहर जायचं. तोता घाटी आहे. पत्तर गिराज बाग किती संभावना इथं. इकडं खालून चालून आलोय. एवढं हे आहे का नाही आपलं बजरंगबली आपल्या इथं आहे ते बघा. दम भरलाय पूर्णपणे एवढा. आणि बॅग ठेवल्या. मोर पावसाचं एवढं वातावरण आहे का ना, पाक हालत खराब व्हायला लागल्या. काय कळ मुरकत जायचं रातचं चालायला लागणार, नाही तर सामान भिजल्यानंतर पूर्णपणे हे होऊन जाणार. काहीच कळना झाले काय करू द्या काय नाही. यहाँ पे मैगी बन चुकी है और यहाँ पे तीनों भाई बैठे हैं, ये देख सकते हो. और भाई यहाँ पे अपन ने भाई मैगी बनाई है अपने भाई लोगों के लिए. और यहाँ पे देख सकते हो भाई पहाड़ पे भाई, ये देख सकते हो यहाँ पे भाई अपनी मैगी की पार्टी हो रही है अभी हम लोगों की. सुबह से कुछ भी नहीं खाया था सभी भाई लोगों ने. तो अब हम लोग यहाँ पे भाई सुबह के बाद भावानो रात्र होत आल्या. अजून तिथं 3.5 किलोमीटर जायचं आहे. समजेच्या मोबाईलमध्ये चार्जिंग संपत आले. पॉवर बँकमध्ये फक्त 30% चार्ज होतं. त्यातला पण हे मोबाईल व्हायला लागलाय. टाटा सफारी. अबे वो जो टाटा ने गाड़ी निकाली थी ना, वो चली गई. हाँ छोटी डिफेंडर चली गई भाई. हाईवे पे चलने में ना दिक्कत आ रही है. मतलब काफी है ना मन आ रहा भाई. और थोड़ा सा चढ़ाई है तो थोड़ा मेहनत भी ज्यादा हो रही है. चलो चलते हैं. भावानो हिरण आहे हो का. ती पण बघायला लागली. ती वर गेलं रात्रात आपल्याला असं काय ना काय क्षण दिसत येतात. दगड पडते ती पहिल्याच आहेत ना निघा. भाई पहाड़ गिर रहा है आजा. मेरे को ही बोल भावांनो तर आज अशा ठिकाणी आम्ही मुक्काम केलाय. एक असं हॉटेल म्हणजे काम चालू आहे इथं. मोर पावसाचं पूर्णपणे वातावरण आहे ह्याच्यात. आणि आता टेंट हे बघा असं लावलेत इथं. हे एक टेंट आहे, पलीकडे एक टेंट आहे. आपण पलीकडे टेंटमध्ये झोपायचं आहे. आणि आजचा ब्लॉग संपवतो इथं. हर हर महादेव.